शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रो मार्ट ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण गेल्या यूट्यूब चॅनल गेल्या वर्षी सुरू केलं आणि त्यानंतर आपण काही अपडेट्स, काही प्रात्यक्षिक क्षेत्राचे अपडेट्स आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. गेल्या 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी अडसली लागणीचा आपण ज्यावेळेस प्लॉट केलेला होता त्याचे काही अपडेट्स आपण आपल्या ग्रुपवरती देतच आहोत. पण त्याचबरोबर गेल्या 2 महिन्यापूर्वी आपण आपल्या शेतामध्ये कालगाव येथे आपण एक डोळा कांडी पद्धतीचं लागण आपण सुरूची केलेली होती. याला आपण सेकंड स्टेजचं बियाणं 86-032चं वापरलेलं होतं. शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळेस व्हिडिओ केलेली होती त्याच्यामध्ये आपण बीज प्रक्रियासुद्धा केलेली होती आणि त्याचबरोबर ह्या शेतामध्ये आपण तागाचं बियाणं घेऊन सेंद्रिय घटकांचा वापर जास्त करण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. त्याचबरोबर आपण भेसळ डोसमध्ये युरियाचा अर्ध पोता आणि SSP सिंगल सुपर फॉस्फेट याचासुद्धा वापर केलेला होता. शेतकरी मित्रांनो, यामध्ये कालावधीमध्ये आपण 3 आळवण्या केलेल्या होत्या. यामध्ये पहिल्या आळवणीमध्ये 19-19 आणि त्याचबरोबर आपण बुरशीनाशक कीटकनाशक याचा वापर केला. दुसरी आळवणी जी आपण 30 दिवसांच्या पर्यंत केलेली होती, याला आपण 12-61 त्यानंतर आपण त्याला ह्युमिक घेतलेलं होतं आणि टॉनिक. ह्या वर्षी आपण असाही प्रयोग केला की अडसालीमध्ये आपण जसं तिसरी आळवणी केलेली होती की जे शक्यतो शेतकरी करत नाहीत, परंतु तो भाग जर आपण केला तर काही पद्धतीनं उगवण क्षमता कशा पद्धतीने चांगली होऊ शकते. तर वसंत ऊर्जा जे काय आपण फवारणीसाठी वापरतो तर ते जर आपण आळवणीमधून दिलं, त्याचबरोबर जे काय सर्वांगीण आहे NPK अपटेकर, बुरशीनाशक, जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशक याचासुद्धा आपण वापर केला की जेणेकरून ते लाँग टर्मचा विचार करून आपण यासाठी वापर केलेला होता. आज आपण त्याला छोटीशी भर घालायची आहे असं नियोजन आहे आणि त्याचबरोबर आपण त्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरियाचा परत एक छोटासा डोस आपण त्याला देणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली आलेली आहे आणि यामध्ये तुम्ही 2-3 फुटवे चांगल्या पद्धतीचे आलेले आहेत. पानंसुद्धा चांगली उगवायला लागलेली आहेत. खरं तर काही प्रमाणामध्ये आपण इथं 1-1.25 फुटापर्यंत लागण झालेली आहे, काही ठिकाणी 1.5-2 फुटावर झालेली आहे. ह्याची जर चांगली उगवण क्षमता आलेली आहे, 95% रोपं उगवलेली आहेत आणि त्यामुळं नक्कीच सेकंड स्टेजचं बियाणं जर आपल्याला किंवा फाउंडेशन बियाणं आपण जर आपल्या शेतामध्ये लावलं तर त्याचा फायदासुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. त्याचबरोबर ह्याचा दुसरा एक फायदा आहे की शेतकरी मित्रांनो, ही जी काय कोंब आहेत ते जाडीलासुद्धा चांगलेले आहेत, जे आपल्याला रोपांच्या मधूनसुद्धा एवढ्या जाडीचे रोपं मिळत नाहीत, हे सुद्धा आपल्याला ह्या माध्यमातून मिळालेले आहेत. तर नक्कीच बेण्यामधला जो काय फरक आहे उत्पन्नामध्ये, ज्याचा जो सर्वात मोठा भाग आहे तो आपल्या या प्लॉटमधून दिसण्यात येतो आहे. आपण सुद्धा या प्लॉटवरती व्हिजिट करून आपल्यालाही काय सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. धन्यवाद.